मित्रांनो, काय घरी बसल्या बोर झालात? चला काहीतरी मजा करूया. सगळे उभे राहूया आणि सगळे मिळून नाचूया. मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का. उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं. प्यास बुझाता, बिन रोटी वो भूख मिटाता. बिन पानी वो प्यास बुझाता, बिन रोटी वो भूख मिटाता. बिन पानी वो प्यास बुझाता, बिन रोटी वो भूख मिटाता. वो ही जीवन जल है यारो, वो ही जीवन रोटी. मेरा यीशु कमाल का, मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का. उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं. बिना सहारे पानी में चलता, तूफानों को भी शांत कराता. बिना सहारे पानी में चलता, तूफानों को भी शांत कराता. बिना सहारे पानी में चलता, तूफानों को भी शांत कराता. आंधी भी उसकी बात माने, तूफान शांत हो जाए. मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का. उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं. मेरे लिए ही मारा गया, मेरे लिए ही सूली उठाया. मेरे लिए ही मारा गया, मेरे लिए ही सूली उठाया. मेरे लिए ही मारा गया, मेरे लिए ही सूली उठाया. तीसरे दिन फिर जिंदा उठकर मौत को उसने हराया. मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का. उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं.
आता आपण प्रार्थना करूया, गॉड बरोबर बोलूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये. ही वेळ आहे प्रार्थनाची. आपण प्रार्थना करत आहोत आणि घोषणा करत आहोत की येशू ख्रिस्ताच्या सुवार्ताचा प्रचार प्रत्येक देशात निर्बंधाशिवाय केला जात आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. औ जिक्रा दराबान सोरोब मांत्र इजा खदारांदाराबा जोकोदोरो मांतरादाराबा सिखदारादा उदारांदाला खांदारा मांतराबाराबाराबा सिखदारा. येशू ख्रिस्ताचं वचन फैलतंय येशूच्या नावात. उदोरोदोरो देशात देशात फैलतंय येशूच्या नावात. उरा कादारादान तोरोदोरो बो शखदारादा ओरा कांदिरी जांतराबारा खलारादा रादांदिरी दरा खलारादा ओरा बांतिरी दरा खलारादा रादा खलारादा बाला खलारादा. जुजारू रूप मध्ये प्रार्थना करा येशूच्या नावात. ओरा खदारादा रांदिरी दरादा दारिंदिरी दरा दरा दरा. प्रार्थना करा. येशू मसीहचं वचन फैलते देशात देशात फैलते येशूच्या नावात. ओरा कांतिरी जाखादारादा ओरा दरा दारी दरा 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 बा. घोषणा करत राहा. दरा 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 खलारादा बा. येशू मसीहचं वचन फैलतंय. राधा राधा रा. येशू मसीह सुवार्ता फैलतंय येशूच्या नावात. ओरा खादिरी दरा दरा. घोषणा करा, प्रार्थना करा. उरा दरा खला दरा बांजी जखदरा ओरा खादी दरा दांतरी दा ओरा दांतरी दरा खला रबा ओरा दरा खला दा बाले दरा दरा खला रबा ओरा ती दरा दा 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 दी जखदरा बा ओरी दरा गला रबा. प्रार्थना करा. जुजन रूप में प्रार्थना करा. री दरा दरा दरा. घोषणा करा. री दरा आखर दोरोबो शाखदारा ओंद्रांद्री दरांद्री दरांद्री. येशू मसीहची सुवार्ता देशात देशात फैलते येशूच्या नावात. ओरा दरा 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 मांद्री दरा खलारादा री दरा खलारादा निंदरा दाला इंदी दी दोरोबो शोकोदोरो इक्र आदरी दरा मांतरांदरा बा शोकोदोरोबो इदला राबान तलारा बा सकदरा ओरा खांदरांदरा बा सकदरा बा ओरा खारी दरबा ओंद्रांदरा बा सकदरा दरी 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 ओंदरो बोखरोदरा बा सी दरा 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 इग्रा दरा दरा बांदरी बा सांगरा दरा बा दरी बा रदा इ दरा 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 दीन जखदरा ओरा खबा बा 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 ओंद्रांदरांदरांदरांदरी दखरादा ओरा बारी दरा दरा दिदी दिरी दिरी बास्ता तरबा ओस्तारा दा 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 ओरा गरीन दिरी तरबा सुकुतरो दूर बास्ता दरबा उग्र दरा दरी दरा खला दरबा ओरा दांदरा दरा दरा बाला बाला रबा. येशू मसीहचं वचन फैलते येशूच्या नावात. उरागा देशात देशात फैलते येशूच्या नावात. आम्ही घोषणा करत आहोत येशूच्या नावात. ओरा करा दरा दरा बा. त्यांना कोणी थांबू नाही शकत येशूच्या नावात. उरागला दादाला बारा दरा ब्ली दरा बा ओक्री इजा खदरा दरा 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 बा ओरा बांतरा दरा बा सिख दरा बा उग्र दरा दला करा दला करा दला रबा त्री दरा बा ओरा बास तिरी तिरी दरा दरा बा सख दरा दा ओरा बास तिरी दरा दरा बा सतरा दरा दा ओरा खांदरा दरा दला दरा बा. त्याला कोणी थांबू नाही शकत येशूच्या नावात. वारी दरा दला करा दा ओदी दरांद्री जखदरा दांद्र बोशो गुरुदर मांथरबा. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद. येशू मसीहची सुवार्ता फैलते येशूच्या नावात. देशात देशात फैलते येशूच्या नावात. त्यांना कोणी थांबू नाही शकत येशूच्या नावात. ही प्रार्थना येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाय बाय. हॅलो मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? काल तुम्हाला माहित आहे साइन लँग्वेज शिकल्याने काय होतं? मी तुम्हाला सांगते. हे तुम्हाला लक्ष ठेवण्यास मदत करते. याच्याद्वारे तुम्ही अजून चांगल्या रीतीने गोष्टीवर लक्ष लावू शकता. याच्याद्वारे तुमची बुद्धी अजून तीव्र होते आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात, खेळण्यात अजून चांगल्या रीतीने फोकस करू शकता. आणि आपण छोटे बेबी बरोबर पण बोलू शकता. आहे ना ही चांगली गोष्ट? चला तर मग शिकूया.
आपले आई वडील पण याच्यावर लक्ष देऊ शकता. येशू, तुझ्या नावात सर्व काही आहे. स्वामी धारण येशू, जस पावसा नंतर सुवास. येशू, 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 स्वर्ग पृथ्वी ही घोषणा करी. राजा आणि राज्य टाळतील, पण तुझ्या नावात सर्व काही आहे. राजा आणि राज्य टाळतील, पण तुझ्या नावात सर्व काही आहे. येशू, 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 तुझ्या नावात सर्व काही आहे. स्वामी धारण येशू, जस पावसा नंतर सुवास. येशू, 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 स्वर्ग आणि पृथ्वी ही घोषणा करी. राजे आणि राज्य टाळतील, पण तुझ्या नावात सर्व काही आहे. राजे आणि राज्य टाळतील, पण तुझ्या नावात सर्व काही आहे. तुझ्या नावात सर्व काही आहे. तुझ्या नावात सर्व काही आहे. आता ही वेळ आहे मुलांच्या वास्तविकते संग्रहाची आणि आपण खूप चांगले चांगले गोष्टी शिकणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्चमध्ये. ही वेळ आहे रापसोडीची. आज दिनांक 30 जानेवारी 2022 आणि आजचं वचन आहे प्रकाश नेतृत्व करतो. यशायाचा 60वा अध्याय आणि पहिलं वचन म्हणतं, उठ आणि चमक, कारण तुझा प्रकाश आला आहे आणि प्रभूचे तेज तुझ्यावर उठले आहे. हालेलुया. जर तुम्ही हातात टॉर्च घेऊन अंधारात खोलीत गेलात तर बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी टॉर्च चालू कराल. देवाचे मूल म्हणून तुम्ही तुमच्या जगासाठी प्रकाश आहात आणि तुम्हाला इतरांना योग्य मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलवले आहे. म्हणून तुम्ही ज्या प्रकारे बोलता आणि इतरांशी ज्या प्रकारे वागता त्यामध्ये एक उदाहरण म्हणून जगा, असे
जगा असे जीवन जगा जे आपल्या रस्त्याचे एक योग्य उदाहरण आहे, जेणेकरून इतरांनी त्याचे अनुसरण करू शकतील. लक्षात ठेवा की तुम्ही पृथ्वीवर देवाचे राज्याचे प्रतिनिधी आहात. कलसीकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन. हालेलुया. आजचं वचन संदर्भ आहे 1 तिमय ह्याचा 4था अध्याय आणि 12वं वचन. चला आपण आपले हात उंचवूया, आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागे घोषणांना बोलूया. मी माझ्या जगाचा प्रकाश आहे आणि मी माझ्या चांगल्या कामांनी चमकत आहे, जेणेकरून संपूर्ण जगाने पहावे आणि येशू जवळ यावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाय बाय. बसल्या बसल्या बोर झालात का? चला उभी राहूया आणि सगळे मिळून नाचूया. सुन ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की. सुन ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने वाले की. कुछ तो गिरा राह के किनारे, कुछ तो गिरा राह के किनारे, कुछ तो गिरा राह के किनारे. ओ रौंदा गया, ओ रौंदा गया. सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने वाले की. कोई चुग गए हवा के परिंदे, कोई चुग गए हवा के परिंदे, कोई चुग गए हवा के परिंदे. ओ हवा के परिंदे, ओ हवा के परिंदे. सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने वाले की. कोई तो गिरा पत्थरों के ऊपर, कोई तो गिरा पत्थरों के ऊपर, कोई तो गिरा पत्थरों के ऊपर. ओ पानी ना मिला, ओ पानी ना मिला. सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने
द लॉर्ड, हालेलुया. कसे आहात तुम्ही सर्व? म्हणा मी आशिषित आहे, मी उत्कृष्ट आहे. आणि जिथे कुठे तुम्ही असाल, तुमचे मित्र मैत्रिणी बरोबर, भाऊ बहिणी सोबत, तुमच्या मम्मी पप्पा सोबत, जे कोणी तुमच्या आजूबाजूला असेल त्यांना हाय फाय द्या आणि म्हणा स्वागत आहे तुमचा. आणि हे आपलं वर्ष आहे ढग एकत्र येण्याचा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही माझ्या सोबत म्हणू शकता, हे वर्ष आहे ढग एकत्र येण्याचे. प्रेज द लॉर्ड. आणि या जानेवारी महिन्यामध्ये आपण खूप विलक्षण गोष्टीवर चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे सृष्टी. आपण गेल्या 2 रविवारी चर्चा केली की कशी देवाने पूर्ण जग 6 दिवसात निर्माण केले. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पाहिले नसेल तर परत जाऊन पाहू शकता मागच्या 2 भाग की कसे देवाने संपूर्ण जग निर्माण केले. आणि आजचा आपला विषय आहे पुनर्सृष्टी आपल्या विश्वाची. तुम्हाला माहित आहे का, परमेश्वर तुमच्यामध्ये आहे, त्याची सर्जनशील क्षमता. हालेलुया. तुमची कल्पना शक्ती ही तुमची सर्जनशील क्षमता आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने जे सर्व काही बनवले, तुम्हाला माहित आहे मनुष्य हा केवळ एकच आहे जो कल्पना करू शकतो. प्रेज द लॉर्ड. जर मी म्हणाले ॲपल, काय झाले? मी जरी ॲपल हातात पकडले नसेल तरी सुद्धा तुम्ही ॲपल पाहू शकता. तिथे तुम्हाला माहित आहे तिथे एक चित्र तयार झाले आहे. तिथे ॲपलचा आकार, त्याचा लाल रंग, हो, हीच तुमची कल्पना शक्ती आहे. ही आहे शक्ती जी मनुष्याकडे आहे. आपण कल्पना करू शकतो ते जे आपल्या समोर नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हे आहे कल्पना शक्ती जी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला माहित प्राणी जसं कुत्रं, मांजर कल्पना करू शकत नाही. फक्त मनुष्यच आहे जो कल्पना करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही किती सुंदर आहे. परमेश्वराने आपल्याला आशीष दिले आहे या अद्भुत भेटवस्तू जी आहे कल्पना शक्ती. हो, आपली कल्पना शक्ती आहे, आपली सर्जनशील क्षमता. जेव्हा आपण बायबलमध्ये वचन वाचते, उत्पत्ती त्याचे पहिला अध्याय याचं पहिलं वचन वाचतो, आपण पाहतो ते सुरुवातीला म्हणते परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी बनविले. आणि जसे आपण पुढे वाचतो ते म्हणते पृथ्वी बेडोळ होती, तिथे अंधार होता, तिथे काहीच नव्हते आणि संपूर्ण पृथ्वी पाण्याने भरलेली होती. याचा अर्थ असा की तिथे काहीच नव्हते, बिलकुल रिकामी. हालेलुया. हालेलुया. पुढचं वचन म्हणते परमेश्वरच आत्मा गिरक्या घालत होता. आणि मी सांगितले होते तुम्हाला, गिरकं घालण्याचा अर्थ कोणत्याही गोष्टीच्या वरती किंवा वस्तूवरती फिरणे किंवा उडणे. हालेलुया. आणि जेव्हा परमेश्वराची आत्मा त्याच्यावरती गिरक्या घालत होती तेव्हा त्यावेळी तिथे काही नाही झाले, काही बदलाव नाही झाले. पृथ्वीवरती पण त्यावेळी तिथे काही होत नव्हते. पृथ्वीवरती पण त्यावेळी तिथे काय होते? परमेश्वर पाहत होते की या पृथ्वीला कसं असले पाहिजे, इथे कोणत्या गोष्टीची रचना करायची आहे आणि काय बदलाव इथे आले पाहिजे. हालेलुया. आणि आपण पृथ्वीचे वर्णन वाचू तर त्यावेळी तिथे सर्व रिकामी होते, काहीच नव्हते, काहीच नाही. याचा अर्थ पृथ्वीला आकार सुद्धा नव्हता, अंधार होता, सुनसान होती, पाण्याने भरलेले होते. याचा अर्थ काहीच कामाची गोष्ट तिथे नव्हती. याचा अर्थ पृथ्वी होती पण परमेश्वराने काय केले, त्यांनी आपल्या आत्म्याने पाहिले की पृथ्वी कोणत्या पद्धतीने तिथे बदलाव आणायचे आहेत. परमेश्वर म्हणतात की इथे काहीतरी करायचे आहे बदलाव आणण्यासाठी. हालेलुया. आणि पुढे जेव्हा आपण वाचतो की परमेश्वर म्हणाला तिथे प्रकाश हो, तर तिथे प्रकाश आला. आणि बायबल आपल्याला सांगते, योहान त्याचा 1 अध्याय आणि 3 वचनात लिहिले आहे
त्याच्याद्वारे शब्दाच्या सर्व काही निर्माण करण्यात आले. त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात अशी कोणती स्थिती आहे, या कोणत्या अशी गोष्टी आहे जे तुम्हाला बदलायची आहे, या असं काही आहे जे तुम्ही तुमच्या जीवनात पाहायचे आहे, तुम्हाला त्या विषयाची पाहण्याची गरज आहे. तुम्हाला जीवनात पाहायचे आहे, तुम्हाला त्याविषयी रडण्याची गरज नाही आहे. तुमच्या त्या गोष्टीसाठी रडायची गरज नाही आहे. परेशान होण्याची गरज नाही आहे. तुम्हाला परमेश्वराच्या वचनांना घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीच्या सामर्थ्याद्वारे पुनर्सृष्टी करू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हेच झाले जेव्हा परमेश्वराने पुनर्सृष्टी पृथ्वीची सृष्टी केली. हालेलुया. हाच तो सिद्धांत होता ज्याचा वापर परमेश्वराने केला जगाची सृष्टी करतेवेळी. हालेलुया. बायबलमध्ये 25व्या अध्याय आणि 4थे वचन जर तुम्ही वाचाल तर तिथे बायबल आपल्याला एका स्त्रीची गोष्ट सांगते आणि त्या स्त्रीला रक्ताची आजार होते, रक्तस्रावाचा आजार होता आणि ती मनात खूपच वाईट परिस्थितीमध्ये होती. खूप वर्षापासून ती आजारी होती आणि बायबल आपल्याला सांगते की तिने आपले खूप पैसे खर्च केले पैसे पण त्या सर्व गोष्टी करून सुद्धा त्या स्त्रीमध्ये बदलाव नाही आला. ती तशीच होती. हालेलुया. पण जेव्हा तिने येशू मसीह विषयी ऐकले आणि ती म्हणाली, जरी मी फक्त येशूच्या कपड्यांना हात लावेन तर मी काय होईन, बरी होईन. आणि तिथे तिने आपली कल्पनाच्या सामर्थ्याद्वारे आपले एक नवी चित्र बनवायला सुरू केले. आपल्या दिमागमध्ये एक चित्र बनवले सुरू केले की ती चंगी आहे, आपल्या चंगाईला ग्रहण करत आहे. हालेलुया. तिने आपल्या कल्पनाद्वारे पाहायला सुरू केले की ती काय होती, बरी होत आपल्या चंगाईला तिने ग्रहण केले. तिला माहित होते की तिच्या स्थितीमध्ये एका बदलाव आणण्याचे आहे, त्यासाठी काहीतरी करायचे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तिने काय केले, आपल्या कल्पनाच्या सामर्थ्याद्वारे स्वतःचे एक चित्र बनवले. हालेलुया. आणि आपण पाहतो त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊन तिने त्या स्त्रीने येशूच्या कपड्यांना हात लावला आणि आपल्या चंगाईला ग्रहण केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आज अशी कोणती स्थिती आहे जी तुम्हाला बदलायची आहे, किंवा अशी कोणती गोष्ट आहे तुम्ही तिला पुनर्सृष्टी करू इच्छिता, त्याला बदलायचे आहे, कोणती स्थिती आहे किंवा कुठली गोष्ट आहे जिथे तुम्ही बदलाव आणू इच्छिता. प्रेज द लॉर्ड. जसं मी म्हणाले, तुम्हाला रडण्याची गरज नाही आहे, तुम्हाला परेशान होण्याची गरज नाही आहे. ही परमेश्वराचे वचन नेहमी काम करते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या विश्वाची पूर्ण सृष्टी करू शकता. तुम्ही तुमच्या विश्वाची पुनर्सृष्टी करू शकता. परमेश्वराने तुमच्या आत्मेमध्ये ती प्रत्येक योग्यता दिली आहे ज्याची तुम्हाला गरज आहे. तुमच्या जगाची पुनर्सृष्टी करण्यासाठी जे काही तुम्हाला हवे आहे, त्यासाठी परमेश्वराने ती योग्यता तुमच्यामध्ये माझ्यामध्ये दिली आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्रश्न आहे की तुम्ही काय इच्छिता, तुम्ही कोणते बदलाव इच्छिता, तुमची इच्छा काय आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या जीवनाला कोणत्या प्रकारे बघू पाहता, तुम्ही तुमच्या भविष्यात काय बघू इच्छिता. हालेलुया. जसं मी म्हटले, तुमची काय इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हे खूप महत्त्वपूर्ण आहे की जसं आपण सृष्टीच्या वेळी आणि
परमेश्वराला माहीत होते की तिथे एक बदलाव आणायचे आहे आणि आपण पाहतो की परमेश्वराची आत्मा काय करत होती, गिरक्या घालत होती. आणि जेव्हा ते गिरक्या घालत होती तेव्हा परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवर काय करायचे आहे, कोणत्या गोष्टीची सृष्टी करायची आहे, कशा प्रकारे बदलायचे आहे. आणि परमेश्वराने मग काय केले, बोलायला सुरू केले. हालेलुया. त्याच प्रकारे आपले चित्र बनवायला सुरुवात करा, त्या गोष्टी ज्या तुम्ही बदलू इच्छिता. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय बदल बघू इच्छिता त्याचे काय करा, एक चित्र बनवा, सुरुवात करा. जसं मी म्हणाले ऍपल, हो ना, इथे ऍपल इथे नाही आहे तरी सुद्धा तुम्ही कल्पनाद्वारे त्याला पाहू शकता. तो तुमच्या कल्पनाच्या सामर्थ्य आहे. त्याच प्रकारे तुम्ही ज्या गोष्टी बदलू इच्छिता त्या गोष्टीमध्ये बदलाव आणू इच्छित तेव्हा काय करा, एक चित्र बनवा, पहा, बदलावांना पहा, त्या स्थितीमध्ये त्या गोष्टीमध्ये बदलावला पहा. त्यानंतर काय करा, म्हणा परमेश्वराच्या वचनाला घ्या आणि बोला हालेलुया. पवित्र आत्मा तुमची मदत करेल. प्रेज द लॉर्ड. त्या चित्राला तुमच्या दिमाग मध्ये भरू द्या. हालेलुया. होऊ द्या की तुम्ही पण त्या स्थितीवर गिरक्या घाला, त्याला तुमच्या दिमागाला भरू द्या, त्या चित्राला. आणि त्यानंतर काय करा, बोलायला सुरू करा. परमेश्वराने सुद्धा काय केले, परमेश्वराने पाहिले की त्यांना काय करायचे होते. त्यांनी पाहिले की प्रकाश पाहिजे, तर परमेश्वराने बोलले प्रकाश हो, आणि तिथे प्रकाश आला. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येक गोष्टीला परमेश्वराने अस्तित्वात कसे आणले, बोलून. परमेश्वराने चित्र बनवले. जेव्हा आत्मा गिरक्या घालत होती परमेश्वराने काय केले, एक चित्र बनवले की सर्व गोष्टी कशा असायला पाहिजे, काय झालं, काही कसा दिसायला पाहिजे, एक पूर्ण चित्र बनवले. त्यानंतर परमेश्वराने बोलायला सुरुवात केली. हालेलुया. तर नका विचार करू की स्थिती खूप वाईट आहे. की ये कभी नाही, असा काही नाही विचार करा. तर नका विचार करा की नका विचार करू की स्थिती खूप वाईट आहे. हे कधी काही नाही विचार करा. पृथ्वी कशी होती, बेडोल, सुनसान, अंधकार, पाण्याने भरलेली. पण आज नंतर बघा परमेश्वर त्याचे सोबत काय केले, पूर्णपणे बदलले. तर अशी कोणतीच परिस्थिती नाही आहे ज्याला तुम्ही बदलू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. स्पष्ट चित्र बनवा. परमेश्वराने एक क्लिअर स्पष्ट चित्र बनवले की पृथ्वी कशी असली पाहिजे. परमेश्वराने दिवसाला रात्र पासून वेगळे केले. दिवसासाठी एक मोठी ज्योती बनवली, रात्रसाठी एक छोटी ज्योती बनवली. हाले प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्ट परमेश्वराने काय केली, बोलले. तर तुम्ही गप्प नाही राहू शकत, तुम्ही रडू नाही शकत, तुम्ही परेशान नाही होऊ शकत. तुम्हाला चित्राला बनवायचे आहे. आपल्या दिमागाला त्या चित्रांना भरू द्या आणि काय करा, बोला हालेलुया. हा पवित्र आत्मा तुमची मदत करेल आणि लवकरच तुम्ही त्या गोष्टींना तुमच्या जीवनात पाहाल, त्या परिस्थितींना बदलताना पाहाल. जसं मी म्हणाले, कोणतीही स्थिती इतकी मोठी नाही की तुम्ही त्याला बदलू नाही शकत. कोणतेही स्वप्न इतके मोठे नाही की तुम्ही पूर्ण नाही करू शकत. कोणतीही परिस्थिती काहीही असू द्या, तुम्ही स्वप्न बदलू शकता. सर्व काही संभव आहे. काय आहे? सर्व काही संभव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मला विश्वास आहे की तुम्ही सर्व उत्साहित आहात. आणि जसं मी तुम्हाला म्हणले, जे कोणती गोष्टी आहेत ज्या तुम्ही बदलू इच्छिता, कोणतीही परिस्थिती आहे जी तुम्ही बदलू इच्छिता, होऊ शकते. तुमच्या घरी असो, जीवनात असो, तुमच्या शहरात, तुमच्या देश, विश्वमध्ये काही असू शकतं. लक्षात ठेवा,
काय करायचे आहे? चित्र बनवायचे आहे. सर्व आधी तुम्ही काय पाहू इच्छिता आणि मग त्या गोष्टीला बघायला सुरू करा. लक्षात ठेवा तुमची कल्पनाची सामर्थ्य काय आहे, तुमची रचनात्मक योग्यता आहे आणि ही सर्वात मोठी आशीष आहे जी परमेश्वराने आपल्याला दिली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर मला विश्वास आहे की आजपासूनच तुम्ही तयार होत आहात आपल्या विश्वाला बदलण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तर जसं मी म्हटले आणि नेहमी म्हणत असते की आपल्या मित्रांना पण नक्की सांगा की परमेश्वराने आपल्याला आपल्या मित्रांना पण नक्की सांगा की परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत भेट वस्तू दिली आहे कल्पना करण्याची आणि कशा प्रकारे त्याद्वारे परिस्थिती बदलू शकतो, गोष्टींमध्ये बदलाव आणू शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि या लिंकला आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि पुढे आपण खूप काही जाणून घेणार आहोत. तर सुनिश्चित करा की पुढच्या रविवारी तुम्ही आमच्या सोबत एकत्र येत आहात. हालेलुया. तोपर्यंत बाय बाय. गॉड ब्लेस यू. वाव, आज आपण खूप काही शिकलो आणि आता ही वेळ आहे घोषणेची. या प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे घोषणांची. आपण आपले हात उंचवूया आणि आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागे घोषणांना बोलूया. माझ्यामध्ये उत्कृष्टतेची भावना कार्य करत आहे. मी देवाचा सर्वोत्तम आहे. मी विश्वासाने चालतो, डोळ्यांनी नाही. परमेश्वराचा आनंद हेच माझे सामर्थ्य आहे. माझे हृदय आनंदाने भरलेले आहे. मी या जगाच्या व्यवस्थेच्या वर जगतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बाय बाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही वेळ आहे भेटेची. जर तुम्ही आम्हाला सेंटर मधून बघत असाल तर तुम्ही तुमच्या भेट सेंटर मध्ये देऊ शकता. जर तुम्ही ऑनलाईन घरून बघत आहात तर डिटेल्स तुमच्या मम्मी पप्पा सोबत बोलून बँक ट्रान्सफर द्वारे तुम्ही तुमची भेट देऊ शकता. हालेलुया. या आपण भेटेसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, आम्ही तुमचे धन्यवाद करतो या भेटेला येण्याचे अनुग्रह आणि संधी देण्यासाठी. ही भेट तुमच्या आत्म्याद्वारे पवित्र आणि ग्रहण होण्याचे योग्य आहे. त्याची वाढलेली पीक आमच्या जवळ येत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्या जीवनात काही कमी काही घटी नाही आहे. प्रभू, लोक मोजून दाबून उपलून आमच्या कुशीत टाकत आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देतो परमेश्वर. आम्ही या भेटेवरती तुझ्या आशिषेच्या आव्हानला बोलतो, म्हणतो ही भेट वाढत आहे, मल्टिप्लाय होत आहे. राज्याच्या प्रत्येक गरजेला जोरगतीने पूर्ण करत धन्यवाद देतो परमेश्वर. या साऱ्या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे चंगाईची. जर तुमच्यामध्ये कोणी पण असे आहे त्यांची तब्येत ती नाही आहे, बरी नाही आहे, तुम्ही आजारी आहात, तर ही वेळ आहे की आम्ही दैवी स्वास्थ्य आपले जीवन आपल्याला दिले आहे आणि आपण नेहमी स्वास्थ्यमध्ये चालू शकतो. हीच परमेश्वराची इच्छा आहे आपल्यासाठी. हालेलुया. यावेळी परेशानी आहे, एक हात तिथे ठेवू शकता, एक हात स्क्रीनच्या दिशेने वाढून आमच्या सोबत प्रार्थना करू शकता. परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो. हा प्रभू, जो कोणी या प्रोग्रामला पाहत आहे पैकी कोणी आजारी आहे, प्रभू आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो. अंधकार आणि शैतानाच्या हाताने त्यांच्या जीवनातून कापतो. प्रभू, प्रत्येक दुःख जाण्यासाठी आय कमांड एव्हरी सिकनेस, एव्हरी इन्फॉर्मिटी, एव्हरी पेन टू लिव्ह इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू. ओ धन्यवाद परमेश्वर. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नाखापर्यंत शैतानामध्ये मी आपले जीवन, आपली सामर्थ काम करते प्रभू. हा प्रभू,
शरीराच्या प्रत्येक अंगा व्यवस्थित काम करत आहेत. प्रभू धन्यवाद देतो प्रभू. ओ हालेलुया. ओ प्रभू दैव श्वास प्रभू, जसे आम्ही प्रार्थना करत आहोत आपली सामर्थ्य जागी काम करते. ओ धन्यवाद धन्यवाद. हेल्थ इज restored. Health is restored in the name of Jesus. Hallelujah. Jesus, hallelujah. Reko shata malukate alapopante yabosika. मी धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद धन्यवाद. ते चंगे आहेत, ते स्वस्थ आहेत. धन्यवाद. आणि या सर्व प्रार्थनेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर आम्हाला विश्वास आहे की तुम्ही तुमची चंगाईला ग्रहण केले आहे. आमचे डिटेल्स स्क्रीनवर आहेत. नक्की कळवा परमेश्वराने तुमच्या सोबत काय केले आहे. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला विश्वास आहे की तुम्हा सर्वांना खूप खूप मजा आली आजच्या या प्रोग्रामला बघून. तर जसं मी आज तुम्हाला सांगितले की या नव्या वर्षात आपल्याला पवित्र आत्म्यासोबत चालायचं आहे. पवित्र आत्मा आपला सहाय्यक आहे, आपला मार्गदर्शक आहे. हालेलुया. आणि ही गोष्ट आपल्या मित्रांना नक्की सांगा. आमच्या या प्रोग्रामची जी लिंक आहे आपल्या परिवारासोबत पुन्हा पहा आणि आपल्या मित्रांबरोबर याला नक्की शेअर करा. हालेलुया. या आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ या नवीन वर्षासाठी, त्या सर्व काही गोष्टींसाठी जे आपण शिकलो आहोत. या धन्यवाद देऊ या परमेश्वराच्या प्रेमासाठी, दयेसाठी, करुणेसाठी, कृपेसाठी, भलाईसाठी. हालेलुया. तर जिथे कुठे तुम्ही आहात तुमच्या जागेवर उभे राहू शकता, हाताना स्वर्गाच्या दिशेने उचलून Talaga ang kalabosi talaga yabo shata laba ana eka akusati alaba talaga. धन्यवाद देते परमेश्वर. तुम्ही राजांचे राजा, प्रभूंचे प्रभू परमेश्वर. धन्यवाद तुमच्या प्रेम, तुमची दया, तुमची कृपा, तुमच्या वचनासाठी, तुमच्या आत्म्यासाठी प्रभू. मी धन्यवाद देते प्रत्येक व्यक्तीसाठी जो या प्रोग्रामला बघत आहे प्रभू. मी म्हणते ते आशिषित आहे प्रभू. आणि एक आशिष आहे, हा अंधकार आणि शैतानला त्यांच्या जीवनावर काही अधिकार नाही. येशूच्या नावाला बोलते, हा प्रभू आपल्या जीवनाद्वारे आपल्या ज्ञानाच्या सुगंधाला प्रत्येकावर पसरत आहे. हे सुरक्षित आहे प्रभू. स्वास्थ्य यांचे आहे. सर्व गोष्टी मिळून यांच्यासाठी भलाई उत्पन्नते. आपली बुद्धी, समजच्या आत्मा यांच्यामध्ये महान रूपात कार्य करते प्रभू. मी तुम्हाला धन्यवाद देते आणि या सर्व प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. शेवटची प्रार्थना करूया. शेवटची प्रार्थना माझ्यासोबत करू शकता. परमपित्याचे प्रेम, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या सोबत सर्व काळी बनून राहील. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चय भलाई आणि करुणा सर्व काळासाठी माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्व काळासाठी परमेश्वराच्या घरात निवास करत राहीन. येशू ख्रिस्ताच्या नावात. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय आणि गॉड ब्लेस यू. आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.